तुम्ही जिथं राहता तिथं सुद्धा कोणी तुमच्या अनोळखी असेल किंवा ओळखीचंही असेल, क्राईम करणारा हा ओळखीचा असू शकतो, अनोळखी पण असू शकतो, तो तुम्हाला त्रास देतो. बसमध्ये ज्या ये जा करतात म्हणतो त्यांना हा बऱ्याच वेळा अनुभव येतो आणि आपण काय म्हणतोय जाऊ दे चुकून लागला असेल, पण त्या लोकांची मेंटॅलिटी असते की इंटेन्शनली टच करायचं. तुमच्या इव्हन आईवडिलांना सांगा, नाहीतर मग आम्हाला सांगितलं तरी चालेल. आमचा नंबर जो आहे तो सगळ्यांना दिलेला आहे आम्ही. तो नंबर घ्यायचा, त्याच्यावर डायरेक्टला फोन केला तरी चालतं. तुम्हाला कुठेतरी हात लावणार आहेत, काहीतरी टच करणार, असं बॅड टच सगळ्यांना माहिती आहे, गुड टच बॅड टच, असं काहीतरी बॅड टच तुम्हाला करणार, काहीतरी वेगळ्या इंटेन्शन बसमध्ये चढणार आहे, असं जरी काही होत असेल तरीसुद्धा बसमधून काही कोण त्रास देत असेल, येताना चौकात काही थांबत असतील मुलं, तुम्हाला टॉन्टिंग करत असतील, काही बोलत असतील, किंवा कॉलेजमध्ये येऊन शिक्षकसुद्धा काहीतरी वेगळ्या अर्थानं बोलत असतील, काही वेगळं त्यांचं इंटेन्शन वाटत असतं. नमस्कार, मी PSI मोनिका खडके पाटील, पंढरपूर डिव्हिजन निर्भया पथक. सध्या आम्ही बऱ्याच शाळांमध्ये जाऊन मुलींच्यावरती जो अत्याचार होतो आहे त्याच्याविषयी त्यांच्याकडून माहिती घेऊन जे कोणी त्यांच्यावरती अत्याचार करते त्याच्यावरती योग्य कारवाई करतो आहे. तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा आणि कॉलेजेस यांना भेटी देतो आहे. शाळांमध्ये, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये लहान मुलांना गुड टच बॅड टच याविषयी माहिती देतो आहे. तसेच त्यांच्यावरती तसं कोणी अत्याचार करत असेल तर त्याची माहिती घेऊन त्यांच्यावरती कारवाई करतो आहे. आणि कॉलेजेसमध्ये जाऊन मुलींना कोणी काही त्रास देत असेल किंवा त्या कॉलेजला येताना बसमधून कोणी काही त्रास देतं आहे किंवा त्या ज्या रोडनी येतात, रोडला काही मुलं थांबून त्यांना काही टॉन्ट करत असतील, त्यांना काही बोलत असतील किंवा त्यांना अब्यूज करत असतील, असं काही होत असेल तर त्या कॉलेजेसना भेटी देऊन मुलींच्याकडून माहिती घेऊन त्याप्रकारे त्या मुलांवरती किंवा जे कोणी त्यांना काही त्रास देते त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करतो आहे. तसेच प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मुलींना समुपदेशन करून त्यांना काही त्रास होत असेल तर त्यांनी तो आम्हाला सांगावा, आम्ही त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करू असे आव्हानही देतो आहे. जे लहान मुलं आहेत त्यांना गुड टच बॅड टच असं कोणी काही करत असेल तर त्याचीही माहिती घेतो आहे. त्याच्याविषयी जर कोण त्यांना त्रास देतं आहे तर त्यांनी त्यांच्या पालकांना सांगावं. त्याच्यानंतर ती माहिती त्यांनी त्यांच्या शाळेत सांगून किंवा डायरेक्टली आम्हाला सांगून त्याच्यावरतीही आम्ही योग्य ती कारवाई घेतो आहे. आणि असं काही आत्तापर्यंत काही शाळांमध्ये झालं असेल तर त्यांनीही ते आम्हाला सांगावं असंही आम्ही पालकांना, त्या शाळेच्या शिक्षकांना आवाहन करतो आहे. आणि जे लहान मुलं आहेत त्यांना समजा अब्यूज करणारी लोकं जी शिक्षकही असू शकतात किंवा तिथं काम करणारे सफाई कर्मचारी असू शकतात किंवा त्यांच्या शेजारी राहणारंसुद्धा कोणी काही असू शकतं, तर तसंही कोणी काय असेल तर त्यांनी तीही माहिती आमच्यापर्यंत पोचवावी. हे आम्ही पंढरपूर तालुक्यातील सगळ्या शाळेतील शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या पालकांनासुद्धा आवाहन करतो आहे की तसं काही होत असेल, तुमच्या पालकांविषयी असं काही होत असेल, चुकीचं त्यांना कोणी वागवत असेल, त्यांच्यासोबत काही अब्यूज होत असेल तर ती माहिती त्यांनी आम्हाला सांगावी असं मी त्यांना आवाहन करते. पंढरपूर शहरातील, पंढरपूर तालुक्यामधील प्रत्येक शाळांमध्ये जाऊन याविषयी आम्ही त्यांना माहिती देतो आहे आणि असं काही घडत असेल तर त्यांनी आम्हाला सांगावं हेही आम्ही त्यांना आवाहन करतो. आम्ही दिवसातून 10 ते 15 शाळांना भेटी देतो आहे. तसेच कॉलेजेसना पण म्हणजे भेटी देतो आहे आणि त्यांच्यामध्ये तसं काही होत असेल तर याची माहिती घेतो आहे. रोज आमचं टार्गेट आहे की आम्ही 10 ते 15 शाळांना तरी भेटी देऊच. तर तसं काही होत असेल तर तुम्ही